मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण भरपूर प्रकारच्या कोबीच्या भाज्या खाल्ल्या असतात, पण अशी पत्ता कोबी चिरून कधी भाजी बनवली का? चना डाळ टाकून सुक्की भाजी डब्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। पटकन तयार होते घाई गडबडीच्या वेळेमध्ये, खायला सुद्धा खूप सुरेख लागते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, मी इथे घेतलेला आहे कोबीचा गड्डा, अर्धा किलोचा आहे। कोबीचा गड्डा आपल्याला असा जड घ्यायचा, गच्च भरलेला, आणि वरून असे हिरवे पानं असतील अशा पद्धतीने घ्यायचा। अशा पद्धतीने कोबी घेतला ना खूप छान भाजी होते। वरचे खराब झालेला पत्ता काढून टाकायचा, मी काढून टाकलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता हा कोबी चिरून कसा घ्यायचा ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन भाग करून घेतलेले आहेत। कोबी आपल्याला कवळा लुसलुशीत घ्यायचा, निबार घ्यायचा नाही। जर निबार जर असेल तर मधला भाग निबार काढून टाकायचा आणि फक्त हे पत्ता आहेत ना, पानं हेच घ्यायचे। आता आपण चिरून घेऊया। मी अर्ध्या कोबीचे आणखीन दोन भाग केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला चिरायला सोपं जाईल। आणि मधला निबार भाग काढून टाकायचा आहे, तो घ्यायचा नाही। निबार भाग मागच्या देठाकडच असतो, फक्त तेवढाच काढून टाकायचा आहे आणि आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कोबी चिरून घ्यायचा आहे। याच्या परत पुडी करायच्या नाहीत, आपल्याला लांब लांब कोबी कापून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ कापून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवते, पहा, अशा पद्धतीने कोबी कापून घ्यायचा आहे। आपला कोबी सर्व इथं चिरून झालेला आहे आणि अशा पद्धतीने कोबी मी कट करून घेतलेला आहे मोठाला। मी अर्धा तास चना डाळ इथे भिजायला घातलेली आहे। जेवढी छान आपली इथं डाळ भिजेल ना, तेवढी भाजीमध्ये छान शिजल्या पण जाते, वाफरल्या पण जाते, खायला सुद्धा कोबी याच्या भाजीमध्ये चना डाळ खूप छान लागते। आपली डाळ सुद्धा इथं छान भिजलेली आहे। मी अर्धा तास भिजून घेतलेली आहे डाळ। हिरवी मिरची, लसूण, मीठ, जिरे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आपल्याला इथं हिरवी मिरचीचाच वापर करायचा आहे, सुक्या मसाल्याचा अजिबात वापर करायचा नाही। हिरव्या मिरचीने कोबीची भाजी खूप छान लागते खायला। इथं कढई गरम करायला ठेवून मोठा एक चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची, मोहरी छान तडतडून द्यायची। थोडेसे जिरे घालून घेऊया। जिरे मोहरी छान तडतडली की थोडासा ताजा कढीपत्ता घालून घेऊया। हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। गॅस मिडियम ठेवायचा, नाहीतर मिरची आपली करपल्या जाईल। थोडीशी हळद घालून घेऊया। तेलामध्ये हळद घातली की कलर छान येतो भाजीला, जास्त पण घालायची नाही, थोडीच घालायची हळद। आता हे छान परतून घेऊया। आपण कोबी टाकून घेऊया। मी चिरल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने परत धुवून घेतलेला आहे कोबी, आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। आपण चना डाळ टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आपण हिरवी मिरची बारीक करायला मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं परत थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे। आता छान हे मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं छान अशी पत्ता कोबीची भाजी वाफवून घेऊया। आपल्याला इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, वाफेवरतीच छान वाफवून घ्यायची आहे। मस्त अशी भाजी वाफरलेली आहे आणि बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही, अशा पद्धतीने आबडधोबडच ठेवायचा। तर मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये
कोथिंबीर घालून घेऊया कट केलेली. शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर परत आपल्याला मीडियम गॅसवरती 2च मिनटं वाफवून घ्यायची आहे. मस्त अशी पत्ताकोबीची इथं माझी भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये. कशी वाटली पत्ताकोबीच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.